या गोलंदाजाला कोणताही गोष्ट सांगायची गरज नाही, कारण एक मोठा खेळाडू आहे, एक लिजंड खेळाडू आहे लारा. पहिला चेंडू मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जातोय, उंची जास्त आणि लांबी कमी. यस, सँडी बाद होत आहे. समीर काळे याचा अतिशय सुंदर झेल डीप मिड विकेटला. उंची जास्त होती परंतु लांबी कमी असल्यामुळे चेंडू या ठिकाणी समीर काळे याच्या हातामध्ये विसावतोय. कोणती चूक करत नाहीये समीर. चांगली गोलंदाजी लारा याची. थोडीशी लाईन खेचली होती, थोडासा वेग कमी केला होता, गती काढून घेतली होती या चेंडूवरती, त्यामुळे चेंडू हवेमध्ये गेला आणि त्याचाच फायदा या ठिकाणी लारा याला झाला. एक कॅल्क्युलेशन गोलंदाजी. कोणत्या खेळाडूला कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद रावते उर्फ लारा. सनी स्पोर्ट्स सिंदोलीच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण या संघाची सेवा करताना पाहिलंय शरद रावते याला. त्या टीममध्ये गोविंद जाधव देखील अनेक वर्ष खेळलेले पाहिलेत. त्याचबरोबर पोपट देखील या संघामध्ये आम्ही अनेक वर्ष खेळताना पाहिलंय. शिरजभाई मुलानी यांच्या मालकीचा हा संघ सनी स्पोर्ट्स सिंदोली. सँडेची जागा घेण्यासाठी येतोय तो सजन इंगवले. आपल्या शहरातील हा खेळाडू नेहमीच या मैदानामध्ये सराव करत असणारा सजन इंगवले. पहिला चेंडू या ठिकाणी ऑफ साइडला पुश केलाय. गलीमध्ये चांगली फिल्डिंग आपण पाहतोय पैगंबर अत्तार यांची. आणि आता स्ट्राईकला येतो तो स्वतः तुषार रणदिवे. धावसंख्या होते 23 धावा. आता नक्कीच धावांचा वेग वाढवावा लागेल आणि ते जबाबदारी तुषार वरती असेल. तुषार काय करतोय इथून पुढे नक्कीच पाहण्यासारखं असेल, कारण शेवटची काही चेंडू बाकी असतील. यामध्ये जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कुटण्याचा प्रयत्न असेल तुषार रणदिवे याचा. त्यामुळे यानंतर खूप मजा येईल तुषार याची फलंदाजी पाहण्यास. परंतु तेवढ्याच उत्कृष्ट गोलंदाज शरद आहे. लोअर फुल टॉस या ठिकाणी सुंदर चेंडू एक वाईड यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय शरद रावते. एक स्टॉक बॉल सर्वात बेस्ट देण्याचं काम करतोय शरद रावते. आपण जे कष्ट केलं त्या कष्टातील जे अनुभव घेतले त्या अनुभवातील सर्वात सुंदर आणि योग्य चेंडू बाहेर काढतोय शरद रावते. यस, हा वाईट बॉल असेल. नक्कीच पडल्यानंतर जास्त बाहेर गेला, त्यामुळे पंचांनी हा वाईट बॉल घोषित केला. अतिशय सुंदर पंचांची भूमिका पार पडत असताना सर्वच पंच आपण नेहमीच पाहतो. त्यामध्ये जेपी पॅनलचे हे सर्व सदस्य आपण पाहतोय. स्वतः स्क्वेअर लेग पंच म्हणून जय पवार सर आपण पाहतोय. लाऱ्याचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू. काय गोलंदाजी करतोय मित्रांनो. अतिशय सुंदर चेंडू. एक मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी थांबवलंय. फलंदाज कितीही मोठा असला तरी आपले नॅचरल गोलंदाजी करणं खूप गरजेचं असतं आणि तशीच गोलंदाजी करतात सनी स्पोर्ट्स इंदोलीचे हे दोन गोलंदाज. पुढचा चेंडू जातो तो मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. तुषार याच्या बॅट मधून येतोय. अतिशय सुंदर चौकार. आता नक्कीच वेग वाढवावा लागेल तुषार याला. हा देखील व्यवस्थित मिडल झाला नव्हता चेंडू, परंतु आउटफील्ड एकदम फास्ट आहे. थोडासा गॅप होता त्यामुळे त्या ठिकाणी चौकार प्राप्त झाला. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती काय होतंय पाहूया. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत लारा यांनी केली. त्याचे सहकारी बरकत शेख देखील त्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतात. एक ज्युनियर खेळाडू आहेत
लारायचे, परंतु एक फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज, कॉन्फिडन्स आलाय बरकत याला, त्यामुळे एक वेगळा अनुभव असतो. मोठमोठ्या मॅचेस खेळल्यानंतर एक वेगळा अनुभव मिळतो आणि त्याचाच या ठिकाणी मार्गदर्शन देताना पाहतोय बरकत शेख. पुढचा चेंडू कसा असेल नक्कीच पाहण्यासारखा असेल, कारण तेवढाच तगडा फलंदाज पुढे पाहतोय आपण तुषार रणदिवे. शरद याचा पुढचा चेंडू तुषारसाठी, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. काय गोलंदाजी केली आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी शरद रावते उर्फ लारायाची. आपल्या संघासाठी 100% योगदान देताना पाहतोय हे दोन गोलंदाज. दरम्यान 4 ओव्हरचे होते, सांगता 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 29 धावा. अतिशय तिखट मारा पाहतोय आपण सनी स्पोर्ट्स इंदोली या टीमच्या 2 गोलंदाजांचा. बरकत शेख याची आपण अतिशय सुंदर गोलंदाजी पाहिली, ज्याने आपल्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा देऊन 2 विकेट्स या ठिकाणी प्राप्त केल्या. त्याचबरोबर शरद रावतेने देखील अतिशय सुंदर गोलंदाजी केली, आपल्या सहकार्याला साथ देत अशी गोलंदाजी. दोन्ही देखील डावखुरे गोलंदाज आहेत आणि डावखुऱ्या शैलीचा या ठिकाणी पुरेपूर फायदा घेताना पाहतोय आपण हे 2 गोलंदाज.